जवळजवळ रब्बी कांद्याच्या लागवडी झालेले जे प्लॉट आपल्याकडे होते, त्याच्या काढणीला आता सुरुवात झालेली आहे. आणि मग थोडंसं लवकर लागवडी केलेले जे शेतकरी होते आपल्याकडे, डिसेंबरच्या लागवडी असतील किंवा नोव्हेंबरच्या लागवडी असतील. परंतु रब्बीचे कांदे निघाल्यानंतर ज्यांच्याकडे पाणी आत्ता शिल्लक राहणार आहे, मग उपलब्ध पाण्याचा आणि कांद्याच्या जमिनीला ज्या रानात आपण कांदा पीक केलेलं असतं, त्या रानाला फुल बऱ्यापैकी आलेलं असतं. मग याचा फायदा घेण्याच्या हिशोबातून बऱ्याच शेतकऱ्यांची एक आमच्याकडे अशी मागणी होती का आपण उन्हाळा हंगामात जी कोथिंबीरची म्हणजे धन्याची लागवड करतो, त्या संदर्भात आपल्याला एक व्हिडिओ शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर बनवणं गरजेचं होता आणि तो व्हिडिओ आपण आज या ठिकाणी बनवत आहोत. आणि मग ही जी कोथिंबीर आहे, हा धना आहे, ही तसं पाहिलं तर वर्षभर लागवड केल्या जाणारं पीक आहे. परंतु एक 38°C किंवा 36°C पुढं जर तापमान गेलं तर ते तापमान ह्या पिकास मानवत नाही आणि मग त्याचा बियाण्याची उगवण क्षमता असेल किंवा पिकाची वाढ असेल किंवा पानं उन्हाने काही अंशी जळणे, ह्या समस्या आपल्याला पाहावयास मिळतात. तदनंतर जमिनीची निवड असेल, वाणाची निवड असेल, ह्या संदर्भातला आजचा आपला हा व्हिडिओ आहे. आणि त्याला कुठलं तणनाशक मारायचं, तदनंतर कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जोमदार वाढीसाठी कुठल्या PGRची किंवा संजीवकची आपल्याला फवारणी करायची आणि किती दिवसात प्लॉट काढणीला येऊ शकतो, लागवडीचं अंतर, ह्या गोष्टीवरती आपल्याला आज सविस्तर चर्चा करायची आहे. शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर म्हणजे धना आपल्या घरगुती भाजीत असू द्या किंवा हॉटेलमध्ये ज्या भाज्या मिळतात किंवा जे पदार्थ मिळतात, त्यात मोठ्या प्रमाणात कोथिंबीरीचा वापर केला जातो. आणि मग कोथिंबीरीचा सुगंध इतर ज्या भाज्या करतो त्यात आपण एकत्र करून ह्या कोथिंबीरचा वापर करतो. आणि आपल्या आहारातील जर कोथिंबीरचा समावेश भाजीत तर होतोच, शिवाय कोथिंबीरच्या वड्या बनवणे, कोथिंबीरीच्या भाकरी बनवणे, तसेच कोशिंबीर यामध्ये मोठ्या प्रमाणात कोथिंबीरचा या ठिकाणी आपल्याकडे वापर होत असतो. वर्षभर विकल्या जाणारी आणि वर्षभर वापरात असणारी ही भाजी, यामध्ये आपल्याकडं सर्रास 2 प्रकार पडतात. एक ज्याला छाननी म्हणून मागणी असते, तो एक प्रकार, आणि दुसरं स्थानिक बाजारात विकल्या जाणारी गावरान कोथिंबीर म्हणजेच धने. सर्वप्रथम आपण स्थानिक बाजारात जी कमी क्षेत्रामध्ये 2 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे अशी लागवड केल्या जाणाऱ्या गावरान वाणाविषयी आपण बोलू. गावरान जे वाण आहे ते स्थानिक पातळीवर स्थानिक बाजारात विक्री करण्यासाठी शेतकरी 1 गुंठा, 2 गुंठा, 4 गुंठे किंवा एखाद्या पिकात, उदाहरणार्थ जर कांद्याची रोपं असतील तर कांद्याच्या रोपात त्याच्या लागवडी करतात, किंवा काही शेतकरी सुरुवातीची मका जर लागवड केलेली असेल, मक्यात 2, 5, 10 गुंठे लागवडी करतात. अशा पद्धतीनं थोड्या क्षेत्रात आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी गावरान ह्या वाणाची लागवड केली जाते. आता ह्या गावरान वाणामध्ये विकल्या जाणाऱ्या कोथिंबीरी कुठल्या, तर सर्वात नंबर 1 ला जो चालतो तो म्हणजे बदामी का पाकळी स्वरूपात जो मिळतो, त्याला बदामी पाकळी म्हणून शेतकरी ओळखतात आणि नावानेच बदामी पाकळी धना द्या म्हणून ते विक्रेत्याकडून खरेदी करतात, त्याची लागवड करतात. तदनंतर जळगाव वाही जळगाव म्हणून जी व्हरायटी येते गावरानमधली, बदामीच्या तुलनेत दाण्याचा आकार बारीक असतो, गोल दाणे, आणि बदामी जो येतो तो पाकळी स्वरूपात येतो. हा अखंड वाई गावरान म्हणून जो ओळखला जातो, तो एक बऱ्यापैकी याला आपल्या स्थानिक बाजारात मागणी आहे. तदनंतर जो येतो तो बार्शी दाना आणि चांदवडी दाना, त्याच्यात बी म्हणजे आता वाई गावरान असेल म्हणजे जळगाव, तदनंतर चांदवडी असेल आणि बार्शी असेल, याच्यात एक 19-20चा थोडासा साईजमध्ये फरक असतो. परंतु ह्या व्हरायट्या याला सुगंध फार असतो. पानाचा आकार छाननी दाण्यापेक्षा म्हणजे सुधारित जे वाण येतात याच्यापेक्षा पानाचा आकार आणि काडीचा आकार आणि ह्या वाणाची उंची त्याच्या तुलनेत कमी असते. परंतु स्थानिक जे ग्राहक आहे, गावरान म्हणून ज्याला पसंती केल्या जाते, अतिशय सुगंधित आणि प्युअर गावरान म्हणून ह्या वाणाला मार्केटमध्ये स्थानिक बाजारातील गिऱ्हाईक याला प्रथम पसंती देतात. आणि गावरानमधला तिसरा जो महत्त्वाचा एक प्रकार येतो, जो फक्त आणि फक्त उन्हाळी हंगामासाठी
विक्री केला जातो तो म्हणजे गौरी दाना. परंतु हा जो गौरी दाना आहे हा काहीसा गावरान वाणावरती असतो, त्याला पूर्णतः गावरान म्हणता येत नाही. परंतु याची जी लागवड आहे ही एक सरासरी 10 ते 12 मेच्या आत किंवा 15 मेच्या आतच करावी लागते. कारण ह्या धान्याची लागवड झाल्यानंतर जर पावसाळा सदृश्य परिस्थिती जर निर्माण झाली तर हा त्याची लक्षणं छाननी धान्यासारखं दाखवतो आणि परिणामी याला बाजारात, स्थानिक बाजारात उठाव किंवा मागणी कमी असते. तदनंतर दुसरा जो प्रकार येतो तो म्हणजे छाननी, म्हणजे सुधारित कोथिंबिरीच्या धन्याच्या ज्या व्हरायटी आहे त्याबद्दल आपण बोलू. आता हा छाननी जो प्रकार आहे, सुधारित जो वाण आहे, हे नामांकित बियाण्याच्या कंपनीचं अर्धा किलो आणि 1 किलो पॅकिंगमध्ये बाजारात बियाणे कंपन्यांकडून उपलब्ध करून दिलेले असतात. परंतु हे जे बियाणं आहे याला दूरच्या बाजारपेठेसाठी, विक्रीसाठी हा माल शेतकरी तयार करतात आणि याला नाशिक मार्केट असेल, सिन्नर मार्केट असेल, वाशी मार्केट असेल, संभाजीनगर मार्केट असेल आणि नागपूर मार्केट या भागातून ह्या बियाण्याची जी कोथिंबीर मिळते याला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता यामध्ये या बियाणं तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहे आणि त्यांचे नामांकित जे शेतकऱ्यांकडून प्रचलित असणारे, शेतकऱ्याकडून ज्यादा मागणी असणारे जे वाण आहे त्यात पहिले प्रथम क्रमांक लागतो तो ईस्ट वेस्ट सीडची रामशेष म्हणून जी व्हरायटी आहे, ह्या व्हरायटीचा नंबर 1चा क्रमांक लागतो. तदनंतरचं मागील 1.5 वर्षापासून ईस्ट वेस्टच्या खालोखाल आज बऱ्यापैकी ज्या व्हरायटीनं बाजारपेठ काबीज केलेली आहे ती म्हणजे IGLची हरितमा म्हणून व्हरायटी. या दोन्ही व्हरायटींचं एक वैशिष्ट्य असं आहे, यांची मध्यम उंची, तदनंतर पानाची रुंदी असेल, पानाचा गर्द हिरवा रंग असेल आणि एक सरासरी 35 ते 40 दिवसात तयार होणारे हे जे वाण आहे, हे वाण आणि एक याला थोडासा गावरांचा सुगंध ह्या वाणाला असतो. म्हणून ह्या दोन्ही वाणांना बाजारातून सध्या चांगल्या प्रमाणात मागणी आहे. त्याच्या खालोखाल जो वाण येतो, जो ह्या दोन्ही व्हरायट्यांच्या तुलनेत 5 दिवस लवकर तयार होतो, तो म्हणजे रॉयल ग्रीन अक्षय सीडचा. मागील 4 वर्षापासून 30 ते 35 दिवसात बाजारात विक्रीसाठी तयार होणारी, लागवडीनंतर सर्वात नावाजलेलं, शेतकऱ्यांकडून पसंती असणारा वाण म्हणजे रॉयल ग्रीन अक्षय सीडचा. तदनंतर येतो अशोका सीडचा. त्या बॅगवरतीच लिहिलेलं आहे, अक्षयच्या बॅगवरती सुद्धा 30 दिवस असं लिहिलेलं आहे आणि अशोकाच्या AFA 5 म्हणून जी व्हरायटी आहे त्यावरती 35 दिवस असा उल्लेख या ठिकाणी कंपनीना लागवडीनंतर 35 दिवसात बाजारात येणारा हा वाण आहे. त्याच्यानंतर नामदारी सीडचं बियाणं पण बाजारात येतं, नंतर मालव सीडचं पण बियाणं बाजारात येतं. JKचं आनंद म्हणून ही सुद्धा व्हरायटी मार्केटमध्ये बऱ्यापैकी शेतकरी वर्गाकडून ह्या व्हरायटीला मागणी आहे. आणि तदनंतरचा बॉम्बे सुपरची एक व्हरायटी, हिला सुद्धा काही प्रमाणात मागणी आहे. परंतु अशोका असेल, त्याच्या तदनंतर अशोकाचा AFA 5 असेल किंवा अक्षयची रॉयल ग्रीन असेल, ह्या तरी व्हरायट्या सध्या बऱ्यापैकी प्रचलित आहे. तदनंतर रामशेष हा जुना वाण, बऱ्याच दिवसापासून याची बी मागणी बाजारात शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग आता ह्या बियाण्याची आपल्याला निवड, हे जे आपण गावरान वाण आणि छाननी म्हणजे सुधारित वाण याबद्दलची चर्चा केली, आता याच्या पुढे जाऊन जमिनीची निवड जो विषय आहे यावरती खऱ्या अर्थाने त्या कोथिंबिरीला येणारा जो सुगंध आहे हे अवलंबून आहे. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बाचं प्रमाण अधिक असतं आणि ज्या जमिनीचा pH सरासरी 6.5 ते 7.5 असतो, ज्या जमिनीचं आरोग्य रासायनिक, भौतिक आणि जैविकदृष्ट्या संतुलित असतं, अशा रानामध्ये जर आपण कोथिंबिरीची लागवड जर केली, निश्चितच त्या कोथिंबिरीला सुगंधही चांगला मिळतो आणि लांबच्या बाजारपेठेत जर विक्रीसाठी न्यायची असेल तर त्या वाणाची टिकवण क्षमता सुद्धा चांगली असते. तदनंतरचा विषय येतो ह्या बियाण्यास किंवा ह्या पिकास लागवड करताना कुठली खत मात्रा वापरावी. मी तर सांगतो, सरळ जर तुमचं कांद्याचं रान जर असेल, त्या रानामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा ढोस न टाकता सुद्धा हे पीक 35-40 दिवसात चांगला नफा आपल्याला कमवून देऊ शकतं. तदनंतरच रासायनिक खत वापरण्याची जिथं गरज असेल
तिथं सरळ एकरी 1 ते 1.5 गुणी 24-24-0 किंवा 20-20-0-13 आणि जोडीला, कारण आत्ता जर लागवडी करणारे शेतकरी जर असतील, आजच्या स्थितीत कोपरगावचं जे तापमान आहे ते 36 ते 38च्या दरम्यान आहे, तर आपण 1.5 गुणी 24-24-0 किंवा 20-20-0 त्याच्या जोडीला 1.5 ते 2 गुणी सिलिकॉन वापरावं आणि एकरी 10 ते 15 किलो जर आपण त्यात कॅल्शियम नायट्रेटचा जर वापर केला, निश्चितच यामुळे उतार तर चांगला मिळेलच, तसेच उन्हाची जी तीव्रता आहे यापासून सुद्धा काही प्रमाणात अन्नद्रव्याची निर्मिती आणि त्याचं वहन यामुळे पिकाचं संरक्षण होणार आहे. या पद्धतीने आपण त्याची रासायनिक खताची शिफारस या ठिकाणी करतो आहोत. तदनंतरचा जो विषय येतो लागवडीचं अंतर आणि बियाण्याचं प्रमाण. शेतकरी मित्रांनो, इतर हंगामामध्ये जी कोथिंबीर आपण करतो किंवा थोड्या प्रमाणात गावरान कोथिंबीर करणारे जे शेतकरी आहे ते सरळ हाताने फुकून म्हणा किंवा पेरणी यंत्राने पेरून सुद्धा कोथिंबीरीची लागवड या ठिकाणी करत असतात. फुकून जर कोथिंबीरीची लागवड आपण या ठिकाणी जर केली तर सरासरी 35 ते 40 किलो बियाणं एकरी पडतं आणि जर पेरणी यंत्राच्या साहाय्याने जर पेरणी केली तर 16 ते 20 किलोच्या दरम्यान बियाणं एकरी या ठिकाणी पडत असतं. परंतु माझी शिफारस एकंदरीत ह्या हंगामात अशी राहील, उन्हाची तीव्रता बघता आपण सरळ 1.5 फुटाची बळीची सरी पाडावी आणि सरीच्या दोन्ही बगलीला अर्धा फुटावरती बुचक्याच्या स्वरूपात एक सरासरी चिमटीमध्ये 10-10, 8-8, 9-9, 10-10 दाणे येतील अशा पद्धतीनं सरीच्या दोन्ही बगलीला झिगझॅग पद्धतीनं जर आपण लागवड केली तर निश्चितच जमिनीत गारवाही टिकून राहील आणि उन्हापासून पिकाचं काही अंशी संरक्षण होईल. तदनंतरचा दुसरा मुद्दा, ही जी छाननी कोथिंबीर आपण जर सरी पाडून टोकन पद्धतीनं जर केली आणि ज्यावेळेस शेतावरती थेट आपण एखाद्या व्यापाऱ्याला बोलून तिचा सौदा करतो त्यावेळेस ह्या पद्धतीनं केलेल्या लागवडीच्या खरेदीसाठी तो व्यापारी प्रथम पसंती देतो, कारण त्या लेबरकडून ते उपटायला घ्यायला आणि त्याच्या जुड्या बांधायला त्याला सोपं जातं. त्यामुळे फुकलेल्या कोथिंबीरपेक्षा किंवा पेरलेल्या कोथिंबीरपेक्षा टोकन पद्धतीनं 1.5 फुटी सरीला दोन्ही बगलीला जर अर्धा फुटावर आपण लागवड केली तर ह्या प्लॉटला व्यापारी प्रथम पसंती देतात. हा झाला त्यातला मुद्दा. तदनंतरचा जो विषय येतो कोथिंबीरमध्ये सगळ्यात शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय, महत्वाचा विषय, तो म्हणजे तण नियंत्रणाचा विषय. कोथिंबीर ह्या बियाण्याची लागवड केल्यानंतर किंवा पेरणी केल्यानंतर पुढील 4 दिवसाच्या आत आपल्याला गोल टर्गा सुपर ही 20 लिटर पाण्यासाठी 10-10 मिली एकत्र घेऊन बीजनाशक म्हणून जर आपण रानात ओल असताना जर फवारणी केली तर निश्चितच तणाच्या बियाण्याच्या उगवण क्षमतेवर याचा परिणाम होतो आणि 60, 70, 80% तण नियंत्रण आपल्याला या ठिकाणी झालेलं पाहावयास मिळतं. तदनंतर बऱ्याच वेळेस युरिया आपण जो फुकतो तो पानावरती पडतो आणि मग या ठिकाणी पाने करचळलेले किंवा पानाला पांढरे डाग पडलेले आपल्याला दिसतात. शक्यतो जे खत आपल्याला उगवण झाल्यानंतर द्यायचं आहे ते शक्यतो जर आपण पाण्यातून जर दिलं त्याचा निश्चित आपल्याला खतही कमी लागेल आणि रिझल्टही चांगले मिळतील. तदनंतरचा विषय येतो तो रोग आणि कीड नियंत्रणाचा. शक्यतो 2 फवारणीमध्ये कोथिंबीर हे पीक निघतं. मग त्यामध्ये पहिली फवारणी आपण घेतो कीटकनाशक म्हणून, कारण ऊन जसं वाढतं तसं काळा मावा आणि थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे ह्या किडीचा काहीसा प्रादुर्भाव कोथिंबीर या पिकावरती आपल्याला पाहावयास मिळतं. अत्यंत साधी सोपी फवारणी आपण या पिकास करत असतो. पहिली जी फवारणी आहे ती म्हणजे कराटे. 1 लिटर पाण्याला 1 साप, 1 लिटर पाण्याला 2 ग्रॅम आणि ब्रँड म्हणून जे विलोडचं PGR येतं त्याचं जे प्रमाण आपण 1:1 या प्रमाणात जर घेतलं, अतिशय जोमदार वाढ, काडी जाड होणे, पानं रुंद होणे आणि एक पानामध्ये हरितद्रव्य निर्मितीची प्रक्रिया करून हरितद्रव्याचं प्रमाण वाढवणे याचं काम या ठिकाणी हे पोषक करतात. तदनंतर एक 8-10 दिवसांनी किंवा 5-6 दिवसांनी पुढील पाण्यास जर आपल्याला फवारणी करायची असेल तर पुन्हा आपण कराटे 1 लिटर पाण्याला 1 ml, तदनंतर 22 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि इलू म्हणून एक टॉनिक येतं त्याचं प्रमाण एका पंपाला कराटे 20 लिटरच्या पंपाला कराटे 20 मिली, 22 20 लिटरच्या पंपासाठी 20 ते 25 ग्रॅम आणि इलू 20 लिटरच्या पंपासाठी 10 ml या प्रमाणात जर आपण फवारणी केली तर याचा जो फायदा आपणास असा मिळतो,
कराटेने किडीचं नियंत्रण तर होतच, परंतु कराटेने पिकाची एकदम जोमदार वाढ, एकंदरीत जोमदार वाढ आणि पानाची रुंदी वाढणे हे सुद्धा फायदे आपल्याला पाहावयास मिळतात. तसेच 22 हे उत्तम आंतरप्रवाही बुरशीनाशक तर आहेच, शिवाय पानाला एक प्रकारची चमक आणि शायनिंग या ठिकाणी 22 मुळे आपल्याला पाहावयास मिळत असेल. आणि जे इलो आपण वापरणार आहोत का जे एल अमिनो ॲसिड आहे, याच्यामुळे त्या अमिनो ॲसिडमुळे त्या कोथिंबिरीची दूरच्या बाजारपेठेत जर आपल्याला पाठवायची असेल तर तिचीवाली टिकवण क्षमता म्हणजे बाजारात पाठवण्याचं जे अंतर आहे त्या कालावधीमध्ये ती खराब होत नाही. या दृष्टिकोनातून आपण ही दुसरी फवारणी करत आहोत. अशा पद्धतीनं योग्य पाणी व्यवस्थापन केलं, योग्य बियाण्याचं प्रमाण, योग्य बियाण्याची निवड असेल, योग्य रानाची निवड असेल, योग्य आंतरमशागत, लागवडीचं योग्य अंतर असेल, खत व्यवस्थापन असेल, रोग कीड नियंत्रण असेल, आणि पाणी व्यवस्थापन असेल, अशा पद्धतीने जर आपण केलं तर 30 ते 35 दिवसामध्ये, थोडंफार हवामानावर अवलंबून 2-5 दिवस इकडे तिकडे होतात, अत्यंत कमी दिवसामध्ये कमी खर्चामध्ये चांगला नफा मिळवून देणारं पीक म्हणून ह्या पिकाकडे पाहिलं जातं. अशा पद्धतीनं आम्ही आपणास आज कोथिंबीर म्हणजे धना ह्या बियाण्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे. ही माहिती सांगत असताना अनावधानाने आमच्याकडून कुठल्या काही गोष्टी राहिल्या असतील, आपण निश्चितच आमच्या व्हॉट्सअप नंबरला किंवा खाली कॉमेंट बॉक्समध्ये ज्या दुरुस्त्या करणं गरजेचं आहे त्यात निश्चितच आपण सूचना मांडाव्या. आणि यानंतर एक 8 दिवसानंतर 1.5 फूट सरीला टोकन पद्धतीनं केलेला जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आपण समक्ष प्रत्यक्ष भेटू. आणि ज्या शेतकऱ्यांनी हे केलेलं आहे ते मागील 5 ते 10 वर्षापासून याप्रमाणे करतात. कोथिंबीर दर उन्हाळ्यात त्यांची असते आणि एक चांगला बऱ्यापैकी नफा कमवतात. अशा शेतकऱ्याकडे जाऊन प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेणार आहोत. सदैव तुम्ही आमच्या सोबत राहा. आमच्या काही चुका असतील त्या वेळच्या वेळी आम्हाला सांगा आणि आपल्या मौनगिरी कृषी दीपक ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळच्या वेळी आम्हाला जे योग्य वाटतील ते व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहू. मागील 1 वर्षापासून आमचे वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी प्रसारित होत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्या काही सूचना असतील किंवा आपली काही मागणी असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये आपण आम्हाला कळवू शकता किंवा प्रत्यक्ष फोनही करू शकतात. तसेच आपण या ठिकाणी कोथिंबीर म्हणजे धन्यासाठी गोल आणि टर्गा सुपर या तणनाशकाची शिफारस केलेली आहे. परंतु यात सर्वात महत्त्वाची गोष्ट, लागवड केल्यानंतर 4 दिवसाच्या आतच याची फवारणी करा, अन्यथा मोठ्या नुकसानीला आपल्याला सामोरं जावं लागेल.